अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या पालकांना माहितीच नसतं की आपल्या बाळाशी काय होतं. मग बाळाबरोबर काय होतंय, बाळाशी बोलायच्या आधी तुम्हाला त्यांच्या पालकांशी बोलावं लागतंय. तर मग इथे एक पॅरेंटिंग काउन्सिलिंग हा एक रोल तुम्ही प्ले करता. तर तुमच्या या भूमिकेबद्दल आम्हाला काय सांगाल? पॅरेंट काउन्सिलिंग जे मदर टचमध्ये केलं जातं. ॲक्च्युली जेव्हा आपले स्कूल स्टार्ट होते ना, तर आपले पॅरेंटिंगचे वर्कशॉप्स होतात. पॅरेंटिंगचे पण पॅरेंटिंगचे वर्कशॉप्स होतात. ओके. आपली जेव्हा स्कूल स्टार्ट होते त्यावेळेला पहिला ज्या दिवशी आपली ओरिएंटेशन होतं, त्या ओरिएंटेशनमध्ये आपण पालकांना बोलवतो. पालकांना येत नाही असं नाही बोलत आहे मी, पालकांना सगळं येतं आहे, कारण सगळीकडे आता ॲक्सेस आहे. तुम्ही कुठेही जा, तुम्ही गुगल, साधं एक औषध घ्यायचं असेल तरी तुम्ही गुगल करून औषध घेऊ शकता. पण कसं होतं की जेव्हा आपल्याकडे मूल पहिल्यांदा येतं, शाळेमध्ये ज्या वेळेला मूल येतं त्यावेळेला आपण मुलाला तर घेतोच ॲडमिशन, पण त्यासोबत आपल्याला जेवढे आपल्याकडे फॅमिलीजनी ॲडमिशन घेतले तेवढ्या पूर्ण फॅमिलीला पण घ्यावं लागतं. पूर्ण फॅमिलीला बोलवता? पूर्ण फॅमिलीला बोलवणं एवढ्यासाठी गरजेचं असतं, कारण इट हॅज टू बी वर्क फ्रॉम ऑल द साईड. आपण ज्या मुलावरती काम करतो त्या मुलावरती काम करताना आपल्याला पूर्ण पाहिजे. इवन द स्कूल फॅमिली हॅज टू बी देअर अँड हिज ओन फॅमिली हॅज टू बी देअर, तरच ते घडलं जातं.